शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बागेश्वर मुर्दाबाद मुर्दाबाद धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद छत्रपती बागेश्वराचा जगद्गुरु तुकाराम महाराज की बागेश्वर बागेश्वर मुर्दाबाद धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद। नागपूरच्या जामठा परिसरात आयोजित भारत दुर्गा मंदिर शिलान्यास सोहळ्यात पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचा आता तीव्र निषेध केला जातो आहे। या विधानाच्या निषेधार्थ नागपुरातील तिरळे कुणबी समाज आक्रमक झाला असून समाज बांधवांनी आज थेट रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला आहे। नागपुरातील तिरळे कुणबी समाज भवन येथे आज समाज बांधव मोठ्या संख्येने एकवटले होते। यावेळी बागेश्वर बाबांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचा दहन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि धीरेंद्र शास्त्रींचा निषेध असो अशा जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून गेला होता। समाजाने यावेळी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत बाबांच्या विधानाचा तीव्र शब्दात समाचार घेतला। जामठा येथील कार्यक्रमात महाराजांबद्दल चुकीचा इतिहास मांडून भावना दुखावल्याचा आरोप समाजाने केला आहे। महाराजांचा अपमान करणाऱ्या अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी धीरेंद्र शास्त्रींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता समाजाच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांना करण्यात आली। मी राजेश काकडे, सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समिती संयोजक, जगद्गुरु तुकाराम महाराज सेवा समितीचा अध्यक्ष आणि सर्व शाखीय कुणबी समितीमध्ये कार्यकर्ता, आज आम्ही इथे हे निषेध सभा घेण्यासंबंधाने आपल्यासमोर भूमिका मांडतो आहे। आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा लौकिक आमच्या देशातच नाही तर विदेशात सुद्धा हा लौकिक आहे आणि या लौकिकाला घेऊन आमच्या देशाला परमपूजनीय देश म्हणून समजले जाते। पण अशामध्येच आमच्या देशामध्ये एक धीरेंद्र शास्त्री जो व्यक्ती, त्याला या पहिले सुद्धा महिलांच्या प्रकरणामध्ये आणि इतर चुकीच्या प्रकारे मागे त्यांनी तुकाराम महाराज यांच्या बाबतीत सुद्धा एक अशीच चुकीची बातमी दिली होती की त्यांची पत्नी त्यांना मारत होती म्हणून। अशा प्रकारे येऊन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा ज्यांनी अपमान करण्याचं काम तो शास्त्री करत असतो। आज परवाच्या दिवशी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत त्यांनी म्हटलं की राजे थकलेले होते आणि ते रामदास महाराज यांच्याकडे जाऊन ते म्हणाले की ते तुम्ही राज्य सांभाळा, मला ते सांभाळता येत नाही, अशा प्रकारची त्यांनी वक्तव्य म्हटलं असं ते त्या सभेमध्ये म्हटलं। आम्हाला दुःख त्या बाबतीचं होते की ही सभा सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री त्या सभेमध्ये होते आणि त्यांच्या समक्ष त्यांनी हे वक्तव्य केलं। तसेच नितीनजी गडकरी हे सुद्धा त्या सभेमध्ये होते, त्याचप्रमाणे मोहन भागवत हे त्या सभेमध्ये होते। एवढी वरिष्ठ मंडळी त्या सभेमध्ये असताना तो बागेश्वर अज्ञान आपलं प्रगट करतो, पण त्या सभेमध्ये त्याला थांबवण्याचं धाडस या राज्याच्या नेतृत्वाने केलं नाही, याचा सुद्धा आम्ही निषेध करतो। त्याचप्रमाणे या बागेश्वर बागांनी जे काही बोललं त्या बाबतीत त्यांनी त्या सभेमध्ये त्यांनी संबोधन करून सांगायला पाहिजे होतं बागेश्वरांनी जे बोललं आहे ते चुकीचं बोललेलं आहे, याचा आम्ही निषेध करतो म्हणून आम्ही याच्याशी समर्थक नाही आहे, अशा प्रकारची भूमिका सुद्धा शासनकर्त्यांनी आणि तिथे उपस्थित असलेल्या समाज कार्यकर्त्यांनी घ्यायला पाहिजे होती, पण ते घेतली नाही। म्हणून आम्ही महाराष्ट्राची जनता आम्ही फार दुःखित आहोत। आम्हाला फार पीडा झालेली आहे की आमचे शासनकर्ते सुद्धा असं मुख धरून तिथे बसलेले होते। म्हणून आम्हाला वाटते की या बागेश्वर शास्त्रीचा आम्ही निषेध करतो आणि या निषेधामध्ये आम्ही आमच्या राज्यकर्त्यांचा पण निषेध या कामामुळे करतो आणि शासनकर्त्याला विनंती करतो आणि मागणी करतो की आपण या बागेश्वर शास्त्रींनी महाराष्ट्रात यावं, नागपुरात यावं आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचं असं त्यांनी अज्ञान प्रगट करावं आणि समाजाचं वातावरण, सामाजिक वातावरण बिघडवावं, हे काम त्यांनी करू नये करता शासनाने त्यालावर आपला हा या राज्याचा कायदा सुव्यवस्था बिघडण्यासंबंधाने जे कर्तव्य करतो आहे त्याकरता त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक करावी आणि त्याला ही समज द्यावी आणि राज्यापासून त्याला हद्दपार करावं, हे सुद्धा सांगण्याचं काम आपल्या माध्यमातून मी पत्रकारांच्या माध्यमातून शासनाकडे करतो आहे।
आणि आम्हाला अगर शासनाच्या तर्फे न्याय होताना दिसत नसेल तर आम्हाला सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समिती आणि आमच्या समाजातील जो काही समाज घटक असेल जो शिवाजी महाराजांना मानणार आहे सर्व मिळून आम्ही जन आंदोलन उभं करू आणि आमच्या या समाजावर आमच्या राजावर अगर अशा प्रकारची टपोरीगिरीची टपणी करणारा अगर असा हा धीरेंद्र उर्फ टपोरी शास्त्री असेल तर याचा आम्ही निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि त्यांच्याबद्दल कोणतेही अवमानकारक वक्तव्य समाज कधीही सहन करणार नाही। धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या विधानाचा निषेध म्हणून आज त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा देखील समाजाच्या वतीनं देण्यात आला। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।